मग येडक्याच्या धडकेत काय झालं? एकनाथ महाराज पुढच्या चरणात म्हणतात, भस्मासुर मुकला प्राणाशी. या मदन रूपी, विषय रूपी, काम रूपी, वासना रूपी येडक्याच्या धडकेत भस्मासुराला मरावं लागलं. त्याचा विषय असा आहे, भस्मासुराने शंकराची तपश्चर्या केली, शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि वरदान मागून घेतलं, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन, भस्मासुरानं ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो माणूस भस्म होणार. आणि एक दिवस भस्मासुरानं पार्वतीला पाहिलं, भस्मासुराची वासना जागृत झाली आणि शंकराला मारण्यासाठी भस्मासुर प्रयत्न करू लागला. विष्णूनं मोहिनी रूप, सुंदर स्त्रीचं रूप घेतलं. ती सुंदर स्त्री भस्मासुरा पुढे गेली. भस्मासुराला कळलं नाही, ओ बुलाती है मगर जाने का नाही. भस्मासुर घायाळ झाला. त्या सुंदर स्त्रीनं सांगितलं, मी जसं नाचते तसं नाच. भस्मासुर म्हणला ओके चालेल. ती सुंदर स्त्री नाचायला लागली. भस्मासुरी तिचं बघून नाचायला लागला. त्या सुंदर स्त्रीनं नाचता नाचता तिचा हात आपल्या डोक्यावर ठेवला. भस्मासुराने नाचता नाचता स्वतःचा हात डोक्यावर ठेवला आणि भस्मासुर भस्म झाला. कशामुळं? वासनेच्या नादाला लागल्यामुळं. एकनाथ महाराज म्हणतात, भस्मासुर मुकला प्राणाशी, तीच गती झाली वालीशी. वाली सुग्रीवाचा भाऊ वाली. त्या वालीची वासना सुग्रीवाच्या बायकोवर पडली. श्रीरामानी त्या वालीचा वध केला. म्हणून इथं म्हणायचं आहे, या येडक्याच्या धडकेत काय झालं? भस्मासुर मुकला प्राणाशी, तीच गती झाली त्या वालीशी. विश्वामित्रासारखा ऋषी, ज्याने 60,000 वर्ष तपश्चर्या केली, ते विश्वामित्र ऋषी, रंभेने एका सेकंदात त्या ऋषीची तपश्चर्या मोडली. म्हणून इथं नाथ महाराज म्हणतात, विश्वामित्रासारखा ऋषी नाडीला जेने